घेऊयात आणखी काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा मॉर्निंग प्राईम टाइम मधून। गेल्या वर्षी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे यांचा मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला राज्य सरकारकडून सरकारी नोकरीत सामावून घेण्याचं आश्वासनही देण्यात आलं होतं। मात्र त्याला मुहूर्त लाभत नव्हता। याची बातमी एबीपी माझानं दाखवताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर आले आणि त्यांनी संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळेला शासकीय सेवेत सामावून घेण्याचे निर्देश पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना दिलेत। तसेच शासन सहानुभूतीपूर्वक हा निर्णय घेत असून विशेष बाब म्हणून तिच्या नेमणुकीला मंजुरी देण्यात येईल असे शिंदेंनी नमूद केले आणि त्यानुसार लवकरच आसावरी जगदाळे हिला शासकीय सेवेमध्ये सामावून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल। अतिशय दुर्दैवी हल्ला पहलगामला झाला। मी स्वतः तिकडे गेलो होतो आपल्या लोकांना तिथून रेस्क्यू करण्यासाठी महाराष्ट्रातल्या। मी नक्कीच जगदाळे परिवाराच्या सोबत आहे आणि त्यांचं सगळं जे काही समस्या अडचणी आहेत ते ऐकून घेऊन त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही करतो। शताब्दी